हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज शहीद दिवस आहे। भारतीय स्वातंत्र्याकरता ज्या शहीदांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी आजच्याच दिवशी फाशी स्वीकारली होती आणि त्यातनं भारतीय स्वातंत्र्याकरता अनेक क्रांतिकारक त्यांनी तयार केले होते। त्यामुळे या क्रांतीसूर्यांना देखील आजच्या या निमित्ताने नमन करतो। आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट यांचं महाअधिवेशन आणि प्रदर्शन अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित मंचावर उपस्थित भारत सरकारचे सहकारिता आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, सहकाराच्या क्षेत्रात ज्यांचं प्रचंड मोठं कार्य आहे आणि विशेषतः सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता जे सातत्याने संघर्ष करतात ते विधान परिषदेतील आमचे गटनेते आमदार प्रवीण दरेकरजी, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकरजी, आमदार हेमंत रासनेजी, धीरज घाटेजी, सुहास सत्वर्धनजी, प्रकाश दरेकरजी, सीताराम राणेजी, मनीषा देखोटी, भास्करजी भात्रे, सुभाषजी करडे, प्रतापजी परब, बाबाजी मिसाळ, कर्नल प्रमोद बैसुले, मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की या सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटच्या अधिवेशनामध्ये पुण्यामध्ये आपल्यामध्ये मी उपस्थित आहे। मी धन्यवाद देईन प्रवीण दरेकर यांना की ज्यांनी खरं तर या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या एकूण कामाशी आणि व्यापाशी माझा जवळचा परिचय करून दिला आणि ज्यावेळी हे संपूर्ण काम आम्ही बघितलं आणि प्रवीणजींनी मला सांगितलं की बघा एवढं मोठं काम आज या सगळ्या संस्था करतायत, राज्यामध्ये जवळपास आपल्याला कल्पना आहे की 2.25 लाख सहकारी संस्था आहेत, त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त संस्था या खरं म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत आणि या सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यामध्ये स्थानच नाही आणि हे लक्षात आल्यानंतर मला अतिशय आश्चर्य वाटलं आणि मग 2019 साली सहकार कायद्याला मी अमेंड केलं आणि पहिल्यांदा एक नवीन चॅप्टर हा सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता आपण सहकार कायद्यामध्ये त्या ठिकाणी सम्मिलित केला आणि तेव्हापासून खरं तर कायद्याने एक रिकग्निशन या सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलं। मला या गोष्टीचं थोडं दुःख आहे की याचे नियम बनवण्याकरता आम्हाला 6 वर्ष लागले, अद्यापही ते नियम तयार झाले, म्हणजे नियम तयार झाले तर पब्लिश झाले नाही। आपल्या मागण्यांपैकी एक मागणी ती आहे, मी आत्ताच आमच्या सहकार विभागाला विचारलं आणि मला असं वाटतं की येत्या 10 ते 12 दिवसात आम्ही हे नियम पब्लिश करू आणि हा जो काही एक राहिलेला कार्यभार आहे हा निश्चितपणे आम्ही पूर्ण करू, जेणेकरून सहकारी संस्थांना या नियमाचा आधार घेऊन तुमचा जो कारभार आहे तो योग्य प्रकारे करता येईल।
दुसरं, आपण त्या काळामध्ये अपार्टमेंट ऍक्ट मध्ये देखील अमेंडमेंट केली, कारण अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट जो होता त्याच्यामध्ये काही तरतुदीच नव्हत्या. विशेषतः रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात जर एखाद्या व्यक्तीने ऑब्जेक्शन घेतलं तर पुढे काय, या संदर्भात कुठला रिकोर्स नव्हता. आणि म्हणून आपण त्यातही बदल केला आणि अनेक तरतुदी त्याच्यामध्ये घातल्या. पण दुर्दैवाने हे लक्षात आलं की या तरतुदी घालताना एक जे विकेंद्रीकरण आपल्याला केलं पाहिजे ते न केल्यामुळे अनेक कन्फ्युजन उभे राहिले की नेमकं परमिशन द्यायची कोणी, एविक्शन करायचं असेल तर ते कोणी करायचं, ताबा घ्यायचा असेल तर तो कोणी द्यायचा, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. आणि म्हणून सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली होती. या समितीचा अहवाल आलेला आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या 1 महिन्यामध्ये या अहवालावर कारवाई करून अपार्टमेंट ऍक्ट मध्येही जे कालानुरूप आवश्यक डेलिगेशन आहे ते डेलिगेशन आम्ही उभे करू, जेणेकरून अपार्टमेंट आणि त्याच्या रिडेव्हलपमेंट करता जे अनेक अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येतील. एक महत्वाचा विषय जो स्वयं पुनर्विकासाचा आहे, मला असं वाटतं की स्वयं पुनर्विकास एक अशी संकल्पना आहे की ज्यातनं सहकारात्मक समृद्धी काय असू शकते. मुंबईमध्ये तर जागेची किंमत इतकी आहे की माणूस उभा राहतो तेवढी जागा देखील मला असं वाटतं की एखाद्या छोट्या गावामध्ये एखाद्याचं एक छोटी झोपडी बनू शकेल इतकी किंमत माणूस उभा राहतो तेवढ्या जागेची मुंबईमध्ये. आणि म्हणून या स्वयं पुनर्विकासामुळे मुंबईतल्या जो सामान्य गरीब माणूस आहे, ज्याच्याकडे 300, 350, 400 चौरस फुटाचं घर आहे आणि ज्याला रिडेव्हलपमेंट मध्ये 400च्या ऐवजी 450 मिळायचं, 550 मिळायचं, आज स्वयं पुनर्विकासामुळे त्याला 400च्या ऐवजी 800, 900, 1000 आणि 1100 स्क्वेअर फुटाचं घर मिळत आहे. आणि मी स्वतः ते बघून आलो. मला या ठिकाणी नवीन ती घरं दाखवली आणि म्हणून अनेक निर्णय 18 निर्णय आपण स्वयं पुनर्विकासाचे घेतलेले आहे. अजूनही काही निर्णय आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वयं पुनर्विकास हा सोप्या पद्धतीनं झाला पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. आणि आता तर त्याच्यात एक अजून आपल्याला निर्णय करायचा आहे, तो म्हणजे क्लस्टर पद्धतीनं स्वयं पुनर्विकास, की ज्यातनं एखाद्या भागामध्ये आपल्याला केवळ इमारती नाही तर अमेनिटीजही तयार करता येतील, ग्रीन स्पेसेसही तयार करता येतील, अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करणार आहोत. आणि यासोबत स्वयं पुनर्विकासाकरता राज्य सरकारी बँक तर नोडल एजन्सी आहे, आमची मुंबई बँक देखील त्यात खूप चांगलं काम करते. पण जसं आमच्या प्रवीण भाऊंनी सांगितलं की 2100 प्रपोजल आले. आता 2100 प्रपोजलला पैसे उपलब्ध करून देण्याकरता काही व्यवस्था झाली पाहिजे. आणि म्हणूनच मुरली मोहोळ साहेबांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की NCDC साखर कारखान्यांना पैसे देते. आता 10 साखर कारखान्यांना जेवढे पैसे दिले ना मुरली भाऊ, तेवढे जरी देऊन टाकले यांना तरी यांचे 1000 अपार्टमेंट तसेच होऊन जातील, 1000 प्रोजेक्ट तसेच होऊन जातील. त्यामुळे त्याच्यामध्ये एकच अडचण आली, अप्रुव्हलही मिळालं आणि नंतर लक्षात आलं की NCDCच्या बायलॉज मध्ये शहरात पैसे देत आहेत. आता या सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्था शहरातच आहे, तर तो एक थोडा बदल आपल्याला करायचा आहे. मला विश्वास आहे की मुरलीजी सहकारिता राज्यमंत्री आहेत आणि अमित भाईंसारखा अतिशय रिस्पॉन्सिव्ह आणि रिस्पॉन्सिबल मंत्री असल्यामुळे पुढच्या 3-4 महिन्यात आपण प्रयत्न करू. हा जर बदल केला तर आमचे अनास्करजी आणि आमचे प्रवीणजी हेच मग सगळ्यांना पैसे देऊन टाकतील, कुठली अडचण त्याच्यामध्ये येणार नाही आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करता येईल. एक अजून महत्वाचा विषय आपण सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे की ज्या विषयातनं आपण सांगितलंय की सर्व सहकारी कार्यालय ऑनलाईन प्रणालीने जोडावे. याची सुरुवात आम्ही केलेली आहे, त्याचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो
आणि आमचे सहकारी विभागाचे लोक या ठिकाणी सगळे बसलेले आहेत. तुम्ही त्याची नोंद करून ठेवा. मी इथे जे जे घोषित करतोय जबाबदारी तुमची आहे, त्याची एक नोट तयार करून तत्वापासून सगळ्यांपर्यंत ती नोट पोहोचली पाहिजे. जे जे मी अनाऊन्स केलं आहे त्या टाइमलाईन मध्ये ते पूर्ण झालं पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या 3 महिन्यात संपूर्ण प्रणाली ही सगळी ऑनलाईन आम्ही करू. आणि नुसती ऑनलाईन नाही तर पुढच्या 6 महिन्यामध्ये हे सगळं तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देऊ. आता आम्ही व्हॉट्सअप गव्हर्नन्स करतो. व्हॉट्सअप सोबत आमचं मेटा सोबत करार झाला आहे आणि सगळ्या सेवा म्हणजे तुम्ही पेमेंट देखील व्हॉट्सअपवर करू शकाल आणि परवानगी व्हॉट्सअपवर घेऊ शकाल. अशा प्रकारची व्हॉट्सअपची प्रणाली आम्ही आता एक व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा प्रकार आम्ही आणलेला आहे. त्याचं डेव्हलपमेंट आमचं जवळपास झालंय. आता एक एक सेवा त्याच्यावर ऑनबोर्डिंग झालेली आहे. 500 सेवा त्याच्या माध्यमातून देणार आहोत. पण आता मी सहकार विभागाला सांगतो की सहकार विभागाने सगळ्यात पहिले त्याच्यावर आपल्या सेवा ऑनबोर्डिंग करायच्या आहे, जेणेकरून या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी नोंदणी असेल, थकबाकी असेल, वसुली असेल, बोल असेल, सुनावणी असेल, सगळ्या गोष्टी या ऑनलाईन त्या ठिकाणी होतील. आणि त्यातनं निश्चितपणे मला असं वाटतं की कुणाला हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही, वेळ खराब करण्याची गरज पडणार नाही. कारण सगळ्या या सहकारी संस्था ज्या आपल्या गृहनिर्माणच्या आहेत, या संस्थेचे पदाधिकारी आपला व्यवसाय सांभाळून आपल्या नोकऱ्या सांभाळून त्या ठिकाणी हे काम करतात. ते काही फुल टाइम त्यांचं काम नाही आहे. आणि त्यांना जर हेलपाटे मारावे लागले तर त्यांच्याकरता ते अडचणीचे होतो. त्यामुळे सगळ्या हेलपाट्यापासून तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी कसं आम्हाला मुक्ती देता येईल ती मुक्ती आम्ही देणारच आहोत. एक तक्रार निवारणाच्या संदर्भात ऑनलाईन पोर्टल आता सहकार विभागाने सहकार संवाद नावाने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की यातनं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 23-24 या कालावधीत एका वर्षाच्या 6,851 ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यातल्या 5,500 तक्रारींचं निवारण देखील सहकार विभागाने केलाय. अधिक एफिशियंटली निवारण कसं करता येईल याचा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू. मानवी हस्तांतरणाच्या संदर्भात देखील आपण जे विषय मांडलेले आहेत निश्चितपणे त्याच्यावरही योग्य अशा प्रकारची कारवाई आम्ही करू. आणि टँकर मुक्त संस्था हा एक आपण चांगला मुद्दा मांडलेला आहे. टँकर मुक्त करण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही सोबत अजून एक काम हातामध्ये घ्या, सोलर युक्त संस्था. आणि आता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये आपल्याला एक अशी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे की अतिशय कमी पैसा आपण त्या ठिकाणी खर्च करून पूर्णपणे आपल्या अपार्टमेंटचं विजेचं बिल हे जवळपास त्या ठिकाणी 0 करू शकतो. आणि तुम्ही जास्त वीज जर तयार केली तर ती आम्ही विकतही घेऊ, म्हणजे तुम्हाला 2 पैसेही त्यातनं मिळू शकतात. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशननी एक मोहीम म्हणून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्या अपार्टमेंटचं सोलरायझेशन होईल आणि त्यातनं आपलाही फायदा होणार आहे आणि प्रदूषणालाही आपण कुठेतरी थांबवणार आहोत. तर या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये कारवाई करावी अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. मला अतिशय आनंद आहे की खूप चांगल्या प्रकारे या फेडरेशनचं सगळं काम चाललेलं आहे. आणि याला बळकट करण्याकरता मला असं वाटतं की ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडेल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमच्याकडे प्रवीण दरेकर यांच्यासारखा एक वकील आहे. प्रवीण दरेकर तुमचे अटॉर्नी जनरल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे जे लागतं ते तुम्ही दरेकरांना सांगा. त्यांच्यामध्ये कसं आहे ते माझ्या पाठीमागे लागून प्रसंगी माझं डोकं खाऊन पण ते पूर्ण करून घेतात. त्याच्यामुळे निश्चितपणे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत त्या गोष्टी आपण पूर्ण करू. आणि येत्या काळामध्ये आमचा हा जो या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणारा आमचा जो सगळा समाज आहे या समाजाला एक प्रकारे क्वालिटी लाईफ आपल्याला देता आलं पाहिजे, यांना इज ऑफ लिव्हिंग देता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला असणार आहे. त्या दृष्टीने आम्ही सगळे निश्चितपणे प्रयत्नरत राहू हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा या आपल्या अधिवेशनाकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आज एकूण रेकॉर्ड आपण केलाय तो म्हणजे पुस्तक प्रकाशनाचा. त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन आपण केलेलं आहे त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. हे सगळे पुस्तकं मी वाचू शकेल असं नाही पण नक्कीच
किशमिश आहे हे देखील त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.